आता मला खूप आनंदी राहायचंय. माझ्याकडे जो काय वेळ आहे तो मला तुमच्यासोबत आनंदात घालवायचा. बाळा आम्ही करतोय रे प्रयत्न. बाबा आपण जर असंच नाराज राहिलो तर माझ्याकडे जो वेळ आहे तो असाच जाईल. आपल्याला मग काहीच नाही करता येणार. हे सगळं कळते रे आम्हाला बाळा, पण तू कुठे जाणार कल्पना पण सहन नाही होत रे आम्हाला. मी जाणार आहे हाच विचार आपण करत राहिलो तर आपण नाराज राहणार ना मोठी मा. त्यापेक्षा आपण विचारच करायचा नाही. नाही करणार आम्ही असा विचार, नाही करणार. मोठी बाबा तुम्ही आता पण रडूनच टाकताय. हे तुम्ही असं जर रडत राहिलात तर मी आनंदी कसं राहणार मोठे बाबा. डोळे पुसले, नाही रडणार आता. तुम्ही सगळे प्लीज खुश राहा तरच मी खुश राहील. तुम्ही रडला तर मी जाणार आहे आणि असं माझ्या डोक्यात विचार येत राहील. तुम्ही सगळे ऐका. तुम्ही सगळे माझी माणसं आहेत. माझ्याकडे जो वेळ असेल तर मला तुमच्यासोबत आनंदात घालवायचा आहे. घालवायचा ना आपण आनंदात वेळ. तू इथं काय करतोय? बापू अहो बघा ना किती छान तारे आहेत. बापू तुम्हीच बोलता ना की निघून गेलेले लोक तारे बनतात. होय, आणि वरती जाऊन नेहमी आपल्याकडे लक्ष ठेवतात. मग बघा ना सुषमा आजी आणि वर्षा आजी त्यांचं आपल्यावर लक्ष आहे. हो ना बापू आजोबा. हो बाळा. बापू मी पण तिकडे गेल्यावर तुम्हा सगळ्यांना रोज पाहिन आणि तुमच्या लक्ष पण ठेवेल. अमोल बाळा अरे असं कसं बोलतो रे तू? होय, अरे अमोल तू आमच्यापासून कुठंच जाणार नाहीयेस. आजोबा बापू सॉरी. तुम्हीच मला सांगा की जवळची लोक आपल्या सोडून गेल्यावर तुम्ही स्वतः कसे सावराल. अरे अमोल बाळा जगण्याला एकच माणूस कारणीभूत असतं असं नाही रे. म्हणजे बघ तुझी सुषमा आजी सोडून गेली ना तेव्हा मला माझ्या डोळ्यासमोर दिप्या, आप्या, तू, मोना सगळी जण दिसत होता आणि जगण्याला तेवढं कारण पुरेसं होतं. हा, आणि अर्जाची आई गेली ना, अर्जा तर लई लहान होता र. त्यामुळे मला त्याच्यासाठी जगणं भागच होत. म्हणजे जवळचा माणूस गेला तरी बी आपण जगू शकतो का? अरे बाळा, पण तू हे सगळं काय विचारतोयस? सांगा ना आजोबा. अमोल बाळा जवळचं माणूस सोडून गेल्याचं दुःख जरी मोठं असलं ना तर त्याच्यापेक्षा मोठं जगण्याचं कारण देव आपल्याला देतो. आणि मग त्याच्या जीवावरती आपण आपलं दुःख विसरून जातो. कळलं का? हो, अरे आयुष्य हेच आहे बाळा. हा, आणि अमोल बाळा जिंदगी चलती रहनी चाहिए बाबू मोशाय. कळलं का? बरोबर आहे बापू तुमचं. थँक्यू बापू आजोबा. सावकाश. विनायकराव अहो या लहानग्याच्या डोक्यात आता काय चालू असेल याचा विचार आपण न केलेलाच बरा. काय हो? होय, पण बापू तरी देखील तो इतरांचाच विचार करतोय. हा, नियतीच्या मनात काय आहे तिलाच माहित बघ. विनायकराव अमोल आपल्या बरोबर राहावा म्हणून मी रोज प्रार्थना करतो देवाकडे. सगळं आता त्याच्या हातात आहे ना.
अरे काय रे आवरलं का तुझं? हो मा. बर म्हणजे आजच्या केमोला मी येणार आहे बरं का तुमच्यावर. येताना मस्तपैकी पिक्चर बघू आपण. नवीन पिक्चर आलाय भूताचा. मी पण येते हा तुमच्या सोबत. अरे थांबा थांबा, मी केव्हाचा तयार आहे त्याला केमल घेऊन जायला. तुमचं काय मध्ये? अमोल तू आवर, चल चल आपण जाऊ. अहो मग मी पण येते ना बरोबर, काय हरकत आहे. मी एक काम करते, पटकन स्वयंपाक आवरून घेते, मग आपण निघूयात लगेच. हा अरे असं का करताय तुम्ही? आता मागाशीच ठरलं ना, मी आणि विनायकराव जाणार आहे त्याच्याबरोबर. नाही, आम्ही अरे भांडताय काय सगळे की मुलं कोण जाणार म्हणून? आपण एक काम करू, सगळेच जाऊ एकत्र. याच्या आपण आवरा पटकन चला. हा. काय सगळे? काय रे काय झालं? मा, अगं तिकडे काही जेवण आहे? अमोल, अरे पण आम्हाला सगळ्यांना यायचंय बाळा तुझ्यासोबत. मा, अगं तिथे फक्त औषध घ्यायचे आणि यायचंय. मग त्यासाठी एवढे लोक कशा लागतील? अरे कशाला म्हणजे? अरे काय लागलं तर मी घेऊन येतो की. तुझ्या कामाचं काय? अरे मला सुट्ट्या आहे आज. आणि काय औषधं आणायचं तर मी आहेच की. हा मोठे बाबा तुमच्या कामाचं काय? उशिरा जाईन मी, एक दिवस उशिरा गेलं काय हरकत नाही. ते काय नाही मोठे बाबा, बिलकुल नाही. सगळ्यांनी आत्ताच्या आत्ता आवरून कामावर निघायचं.